हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आणि चला, आजचा व्हिडिओ बनवणं म्हणजे कसं आहे, आता मी आज ब्लाऊज शिवायला घेतला आहे. म्हटलं चला, खूप दिवसापासून ब्लाऊज आपले कट करून ठेवले होते, आज आपण ते पूर्ण करायला घेऊ. आणि सकाळी उठल्या उठल्या घरातले कामं आवरले की आपण नेहमीप्रमाणे पेपर वाचायला घेत असतो. आणि मी पण आज पेपर वाचायला घेतला हातात. आणि पेपर हातात वाचायला घेतला ना, अशी पेपरमध्ये काही काही न्यूज अशा येतात ना की आपलं म्हणजे मानसिकता आहे ना, अशी होतं की काय काय चाललं आहे हे समाजात. किती म्हणजे समाजाची मानसिक स्थिती किंवा इतकी विकृती वाढते समाजामध्ये. म्हणजे अरे, आपला धर्म काय सांगतो, आपली संस्कृती काय सांगते, या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहत्या आणि माणूस इतका वाईट वागू शकतो. म्हणजे ना, पेपरमध्ये आलेलं ते 3 वर्षाच्या मुलीबरोबर जे काही घडलं ते म्हणजे खूप मानसिक विकृती ही. असं ते वाचली ना ती बातमी, तर असं मनाला एकदम असं टेन्शन येऊन गेलं की काय चाललंय हे समाजात, लोक करताय काय, का इतका समाज बिघडत चाललाय, का हा विकृत मनस्थिती होत चालली सगळ्यांची. म्हणजे असं आपलं मन दुःखी होऊन जातं अशा गोष्टी वाचल्या का. मग तो पेपर वाचला, त्याच्यानंतर मी जेव्हा ब्लाऊज शिवायला बसले तर माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते की कसं ना, म्हणजे एवढ्या 3 वर्षाचा इतकासा जीव, त्या जीवाला तर समाजात काय म्हणजे लोकांचे मनातले चांगले वाईट आचार विचार काही कोणत्याच गोष्टीची कल्पना नाही. एकदम निरागस असेल लहान मुलगं आणि तिच्यासोबत असं व्हावं म्हणजे खूपच समाजाला कायमा फासणारी ही घटना आहे. आणि अशा घटना नको आहे घडायला. इतकी विकृत मनस्थिती नाही झाली पाहिजे. असं वाचलं ना, असं बघितलं ऐकलं ना तरी खूप चीड येते. आता म्हणजे समाजात खूप वाईट गोष्टी घडत्या. आता काही दिवसापूर्वीच अशी एक घटना ऐकायला आली की भाच्याने, स्वतःच्या सख्ख्या भाच्यानेच प्रॉपर्टीसाठी मामा मामीला गाडीखाली चिरडून मारलं. अरे काय हे प्रॉपर्टी, आपण जन्माला येताना खाली हात आलोय, जाताना खाली हात जाणार आहे, बरोबर, आपण काहीच नेणार नाहीये. आणि मग त्या प्रॉपर्टीसाठी हे वादविवाद. बरं, प्रॉपर्टीसाठी वादविवाद असले ते आपल्या आपल्यात असले तर ठीक आहे ना, या थरापर्यंत की स्वतःचा सक्का भाचा, स्वतःची सक्की बहीण आपल्या भावाचा, आपल्या मामा मामीचा अशा प्रकारे नाही का वाईट अंत करेल. आणि त्यांची लहान लहान लेकरं परत उघड्यावर पडले. काय म्हणतात ना, अगोदरच समाजात स्त्री ही सुरक्षित नाही एक प्रकारे या अशा व्यक्तींमुळे. आणि त्यात आता हे लहान लहान 2 मुलं अनाथ झाले, त्यांचे आईवडील त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले, स्वतःच्या भाच्यानेच मामा मामीला मारलं. म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे. समाज इतक्या खालच्या पातळीला कसा गेलाय, म्हणजे काही व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कशा जाऊ शकतात, इतकं वाईट माणूस कसं वागू शकतं, मला हेच कळत नाही. याच्याकरता आहे ना, लहानपणापासून आईवडिलांनी मुलांना आपल्या धर्मातली चांगली शिकवण, चांगले संस्कार, देवाची भक्ती करणं या गोष्टी खरंच शिकवल्या पाहिजे. ही काळाची खूप गरज आहे. कारण की या गोष्टी जर आपल्या मुलांना शिकवल्या तरच आपल्या मुलांमध्ये चांगल्या गोष्टी येतील, चांगले संस्कार होतील. आणि या ज्या वाईट प्रवृत्ती घडताय आपल्या समाजात, स्त्रीला देवीचं स्वरूप दिलं जातं आणि तिच्याबरोबर असं घडावं ही निंदनीय गोष्ट आहे. असं मन एकदम निशब्द होऊन गेले, खूप दुःखी झालंय.